मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा। सुधीर मुनगंटीवार आणि नरेश म्हस्के यांची सडकून टीका। सहा वेळा लोकसभा निवडणूक लढवलेले चंद्रकांत खैरे आता विधानसभा निवडणूक लढवायला तयार। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाट यांना देणार आव्हान। विजनवासात गेलेले प्रकाश मेहता पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला। पराग शहाऐवजी पुन्हा एकदा प्रकाश मेहतांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार। बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत भेटीगाठीही आयोजित। काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी बनलेत। संजय राऊतांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका। भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची महिन्याभरात स्वबळाची भाषा कशी, असाही सवाल। पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी पालिकेच्या आयुक्तांकडून वैद्यकीय विभागाच्या सर्व प्रमुखांची चौकशी सुरू। एबीपी माझाने पोलखोल करताच आयुक्तांना जाग। पुण्यामध्ये आज पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातून विसर्ग घटला। पूर ओसरल्यावर नुकसानाचं धक्कादायक वास्तव उघड। पुण्यामधली पूरस्थिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळेच। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आरोप। पूर्वसूचना न देताच खडकवासला धरणातून पाणी का सोडलं, असाही सवाल। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। गावकऱ्यांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण। सांगली शहरातले 80 कैदी कोल्हापूरच्या तुरुंगामध्ये हलवले। सांगलीतली पूरस्थिती पाहून खबरदारीचा उपाय। आणखी काही कैदी आज हलवणार। नंदुरबार जिल्ह्यामधल्या मुसळधार पावसामुळे सुरत भुसावळ रेल्वे सेवा 8 तासानंतर सुरळीत। गेल्या 8 तासांपासून रेल्वे सेवा होती विस्कळीत। मुंबईच्या आरे कॉलनीतल्या पोलीस ठाण्यात 8 दिवसांपासून वीजच नाही। सगळं काम ठप्प। बिबट्याच्या दहशतीत करतायत पोलीस काम। बीकेसीमध्ये आढळली 8 फुटी मगर। मुंबईत मगर आढळल्यानं भीतीचं वातावरण, तर सांगलीच्या कृष्णा नदीत मगरी आढळल्यानं नागरिकांना नदीकाठी जाताना काळजी घेण्याचं आवाहन। रील्ससाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात हात तर कोल्ह्याचे मोजले दात। आगाऊपणा करणाऱ्या तरुणावर कारवाईची टांगती तलवार। नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचं शिक्षेला हायकोर्टात आव्हान। विशेष न्यायालयाने ठोठावली आहे दोघांनाही जन्मठेप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।